महात्मा फुले भाजी मंडईतील ध्वनी आणि वायू प्रदूषण करणाऱ्या अनधिकृत 6 मसाला गिरण्या अखेर बंद झाल्यानं येथील रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। याबाबत आमदार संजय केळकर यांनी महापालिका स्तरावर पाठपुरावा करताना अधिवेशनातही आवाज उठवला होता। भाजपच्या खोपट येथे झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात संबंधित व्यापारी आणि रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांचे आभार मानले। महात्मा फुले भाजी मंडईत सुमारे 500 गाळे धारक असून या मंडईत अनधिकृतपणे 6 मसाला गिरण्या सुरू करण्यात आल्या होत्या। यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यांनी केळकर यांच्याकडे धाव घेऊन वस्तुस्थिती मांडली होती। केळकर यांनी महापालिका स्तरावर अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतर आयुक्तांनी त्या गिरण्या बंद करण्याचे आदेश दिले। या गिरण्या बंद होऊन पुन्हा सुरू झाल्यानं व्यापारी आणि नागरिकांनी मुख्यालयासमोर आंदोलनही केलं होतं। नुकत्याच झालेल्या अधिवेशनात केळकर यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित करून महापालिकेला निर्देश देण्याची मागणी केली होती। अखेर या प्रयत्नांना यश आलं असून या मसाला गिरण्या बंद करण्यात आल्यात। यामुळे व्यापारी आणि रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला असून केळकर यांचे आभार मानले। या कार्यक्रमात शर्तभंगाचं प्रकरण मार्गी लावल्याबद्दल कळवा येथील रहिवाशांनी केळकर यांचे आभार मानले। बाकी पूर्वी ज्यांची कामं झाली तेही आले होते। या शहरामध्ये फार जुनं महात्मा फुले मार्केट आहे, जिथे 500 गाळेधारक आहेत। या ठिकाणी अनधिकृतपणे 6 मसाला गिरण्या ही प्रचंड कर्कश आवाजी आणि आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांना पण त्रास होईल अशा प्रकारे ते बेमालूमपणे की आमचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही अशा थाटामध्ये त्यांनी त्या ठिकाणी या मसाला गिरण्या थाटल्या होत्या। या महापालिका लेव्हलला आयुक्तांनी निर्देश देऊन देखील त्या एकदा बंद झाल्या, पुन्हा सुरू झाल्या। शेवटी मला विधानसभेमध्ये हे उपस्थित करायला लागलं आणि आता त्या कायमच्या बंद झाल्या आणि त्याच्यामुळे तिथले सगळे जे काही गाळेधारक आहेत ते देखील धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी आले होते। काही कळव्या भागामधलेही लोक आले होते की त्यांची 3-3, 4-4 वर्ष शर्तभंगाचं रेग्युलराइज होत नव्हतं, तर ते देखील काम झालं म्हणून ते सांगायला आले होते। आणि अशा पद्धतीने काही वैयक्तिक, काही प्रवेशासाठी, काही पोलीस स्टेशनच्या संबंधामधले, काही महापालिकेचे जे विस्थापित झालेले त्यांना अजून गाळे मिळाले नाहीत, ते असे अनेक लोक या ठिकाणी आले होते। पुढच्या काळामध्ये जेवढं म्हणून ज्यांचं न्याय आहे त्यांना आपण निश्चितपणे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम पुढच्या काळामध्ये करणार आहोत। आणि त्याचबरोबर काही जे पुनर्विकास करणारे जे विकासक आहेत ते देखील आजही अजून फसवणूक करतायत, तर त्याच्या संबंधी देखील त्यांच्या विरुद्ध कशा पद्धतीने EOW मध्ये गुन्हे दाखल होतील हे देखील आम्ही बघणार आहोत।